18/7/2025 ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक नवीन नोटीस अपडेट केली आहे। नोटीस नंबर 9 तुम्हाला बघायला मिळेल। जो काय आपला बीएससी नर्सिंग कोर्स आहे त्याच्या कॅप ऍडमिशन बद्दल ही नोटीस तुम्हाला बघायला मिळते। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे बीएससी नर्सिंगचे 2025 च्या ऍडमिशन प्रोसेससाठी ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाले होते आणि आपल्याला जे काय रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायचा होता किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचा होता ना, त्यासाठी 17 तारीख संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला टाइम दिला होता। पण आज जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक नवीन नोटीस नंबर 9 जी आहे ती अपडेट केली आहे। त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे काय आपले कॅप रजिस्ट्रेशन होते ना, त्याची डेट जी आहे ती यांनी या ठिकाणी एक्सटेंड केलेली आहे। जर आपण विचार केला नवीन डेट आपल्याला कोणती आहे तर आपण या ठिकाणी चेक करू शकतो। जसं की ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी कॅप राऊंडचा आपल्याला 18/7/2025 पासून 22/7/2025 अप टू 11:59 PM पर्यंत आपण या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकतो। त्याचबरोबर जी काय आपल्याला 1000 रुपये नॉन रिफंडेबल फीस द्यायची आहे ना ऍप्लिकेशन फॉर्मची, ती पण आपण 22/7/2025 संध्याकाळी 11:59 PM पर्यंत आपण या ठिकाणी पेमेंट करू शकतो। आणि त्याच नंतर आपल्याला ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करणं आहे। जेवढे डॉक्युमेंट कॅटेगरीनुसार लागतील ते सर्वच्या सर्व डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी खात्रीशीर अपलोड करणं आहे। तर 22/7/2025 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करणं आहेत। तर जी आपली 17 तारीख लास्ट होती ना, ती आता या ठिकाणी यांनी एक्सटेंड करून 22 तारीख केली आहे। आणि इन केस आता जर कोणता विद्यार्थी फॉर्म फिल करत असेल आणि त्याला जर वेबसाईटचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आता फॉर्म न फिल करता उद्या किंवा परवा दिवशी फॉर्म फिल करू शकता, जेणेकरून की वेबसाईटमध्ये अपडेट होण्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम दिसून येऊ शकतो। आणि यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की जी काय आपली पुढची कॅपराऊंडची प्रोसेस असेल, जसं की एसएमए लिस्ट येणं किंवा सीट मॅट्रिक्स येणं किंवा राऊंड 1 ची चॉईस फिलिंग असेल, तर ही पूर्ण तुम्हाला कॅपराऊंडची जी नोटीस असेल किंवा फ्युचरमध्ये येणारी कोणती पण अपडेट असेल ती सेम वेबसाईटवर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जी आहे ती अपडेट केली जाईल। पहा, ही एक अत्यंत महत्त्वाची नोटीस जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने अपडेट केली होती आणि ती मी सविस्तर एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केली आहे। या ठिकाणी जे काही इंस्ट्रक्शन यांनी या ठिकाणी मेन्शन केलेत ना, त्यांनी या ठिकाणी 3 पॉईंट मेन्शन केलेत। फर्स्ट पॉईंटचा जर विचार तुम्ही केला तर या ठिकाणी यांनी मेन्शन केले की जे विद्यार्थी आहेत त्यांना जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे 2025 ते पूर्णच्या पूर्ण वाचणं आहे। त्यामध्ये जी काय तुमची पीसीबीची 12वीची त्याचबरोबर सीईटीची एलिजिबिलिटी आहे ना, तर तेवढी तुमची कंप्लीट असेल तरच तुम्ही या ठिकाणी कॅप राऊंडला अप्लाय करू शकतात, अन्यथा तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिल नाही करू शकत। सेकंड पॉईंट मेन्शन केलाय की तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताय तर तुम्ही तुमची कोणती पण पर्सनल इन्फॉर्मेशन असेल किंवा एज्युकेशनची माहिती असेल ना, त्याच्यामध्ये काय चूक केली तर त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे। त्यामध्ये सीईटी सेल किंवा जो कोणी फॉर्म फिल करेल किंवा बाकी कोणी असेल त्यांची कुठल्याही प्रकारे जबाबदारी राहणार नाहीये। त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित या ठिकाणी जी काय इन्फॉर्मेशन आहे ती फिल करणं आहे। त्यानंतर तिसरा पॉईंट यांनी या ठिकाणी मेन्शन केलाय की जे काय तुमचे डॉक्युमेंट आहेत ना, तर जी काय लास्ट डेट आहे डॉक्युमेंट अपलोडची किंवा डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला वेबसाईटमध्ये अपलोड करायची, तर त्या तारखेपर्यंत तुम्हाला सगळे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करणं आहे। तुमचे डॉक्युमेंट जरी फिजिकली ऑफलाईन व्हेरीफाय होणार असतील तरी तुम्हाला ऑनलाईन सगळे डॉक्युमेंट अपलोड करणं आहे, कारण सीईटी सेल ते डॉक्युमेंट एक वेळेस चेक करून तुम्हाला सांगेल की तुम्हाला ऍफिडेव्हिट बनवणं आहे किंवा मग तुमचा डॉक्युमेंट चुकीचा अपलोड झालाय किंवा तुमचा डॉक्युमेंट करेक्ट नाहीये, आणि त्यानंतर मग तुम्हाला ऍडमिशन साठी जे आहे ते एलिजिबल केलं जाईल। पहा, ही जी अपडेट होती ती मी तुमच्याबरोबर डिटेल एक्सप्लेन करून शेअर केली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू। त्याचबरोबर जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, आम्ही तिथे ही पीडीएफ तुम्हाला 100% प्रोव्हाइड करू।